नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव मिळालं पाहिजे या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्र आणि आगरी समाजाच्या कलाकार रश्मिता पोपेटा यांचं आमरण उपोषण आज 6व्या दिवशीही सुरूच आहे। 6 दिवस उलटून गेल्याने रश्मिता यांची तब्येत खालावत चालली असून या आंदोलनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर जगदीश गायकवाड यांनी या संपूर्ण परिस्थितीवर आपली अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे। खरं तर आज या लेखीवर वेळ येणे म्हणजे समाजाचं दुर्भाग्य आहे असे मी समजतो। आणि आज हा समाज दिबा पाटलाचं आंदोलन त्याला विसंगती लागली होती, ती विसंगती दूर करण्याचं काम रश्मिताताई पोपेटा यांच्या माध्यमातून झालेली आहे। आणि आज ती मुलगी अन्न पाणी तिने नाकारलं, फक्त माझ्या बापाचं नाव द्या याच एका दृष्टिकोनातून ती आज या ठिकाणी प्राणांतिक उपोषण करते। आणि या उपोषणानुसार पाठिंबा आणि समर्थन देऊन चालणार नाही, तर हे विमान बुडू द्यायचे नाही। ज्या भूमिकेत इथले भूमिपुत्र येतील त्याच दिवशी विमानतळाला नाव लागेल, अन्यथा लागणार नाही। हे बघा, जे पुढारी आहेत ते पगारी पुढारी आहेत, ते पुढारी आहेत ते हप्तेबाज पुढारी आहेत। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन गतिमान करा। विकाऊ लोकांना तुम्ही 500,000 मताचे घेतलेत ना, 2,000 रुपये, ते हे भोग भोगावं लागतील। आणि हे भोग आता तुम्हालाही भोगावं लागणार आहेत। ज्यांनी त्यांना मतं दिलेत त्यांना देखील। नालायक प्रशासनातला एकही माणूस इथं पोहोचलेला नाही किंवा राजकीय नाही, त्याचा मी जाहीर निषेध करतो। या ठिकाणी स्वतः दिवाणचे सुपुत्र अतुल पाटील देखील आहेत। पत्रकारांशी बोलत नाहीत, नसले तरी त्यांची भूमिका त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण की सरकारसोबत त्यांचे चांगले, त्यांनी आत्मक्लेश काय म्हणतात ते करण्याचं ठरवलं होतं, पण झालं नाही। त्यांनाही माझ्या समोर विचारा, त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी फसवलं। तर ते चांगले माझ्यासारखे ते आक्रमक नाही, पण ते शांत बुद्धीने ते सहन करतात। सहन करताना काय म्हणतात सांगता येत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे। पण त्यांच्याबद्दल माझी कुठलीही शंका नाही, कारण त्यांच्या बापाचं नाव पाहिजे ना। त्या प्रत्येकाला वाटतं माझ्या बापाचं नाव पाहिजे, परंतु आज त्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि या आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं माझं त्यांना म्हणणं आहे। आज 6वा दिवस आहे, रश्मिताची तब्येत देखील खालवली आहे, समोर विमानं देखील उडत आहेत। हे सगळं सुरू असताना सरकार गांभीर्याने बघत नाही असं दिसतंय। पण भूमिपुत्र म्हणून फक्त आंदोलन करणं इथपर्यंत आपली जबाबदारी आहे? हे सरकार तालिबानच्या अवलादीचं आहे, हिंदुत्वाच्या अवलादीचं नाही, तालिबानच्या अवलादीचं सरकार आहे। आणि म्हणून ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे। पुढची भूमिका काही समाजातले जाणकार लोक, आजी माजी आमदार खासदार घेतात, त्यांच्यासोबत मी असेल। स्थानिक आमदार दररोज येऊन इथं बसतात, तुमच्या मीडियाला दिसत नसतील पण इथं दररोज येऊन बसतात। त्यांनी सांगितलं रश्मिताताई मी पाठी आहे, घाबरू नको, असे स्थानिक आमदार दररोज येऊन सांगतात। तर हे होते जगदीश गायकवाड। आपल्या परखड शैलीतनं त्यांनी सरकारचा निषेध कशा प्रकारचा केलेला आहे तो बाईंनी सांगितलेला आहे। रश्मिताला 6वा दिवस झालेला आहे। सरकारने तातडीने हा निर्णय घेऊन हे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असंच या ठिकाणी आंदोलक सांगतात। मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखोक पनवेल।